कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, अधिपती जिजूंनी नोटीस पाठवली डिवोर्सची। अगं, माय गॉड! अगं ताई, त्या अडाणी माणसाची हिम्मत कशी झाली तुला ही नोटीस पाठवायची? हुशार बायको, चांगली बायको मिळाली आणि इथवर मजल गेली त्यांची, ना डिवोर्स नोटीस पाठवली। लायकी तरी आहे का त्यांची? बस, अधिपतींविषयी या शब्दात बोलू नकोस। ताई, अगं काय झालंय तुला? त्यांनी तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे आणि तू परत त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशी बोलतेस। अगं ताई, झालं काय नक्की तुला? अगं ताई, तुला कळतंय का? त्या माणसाने तुझ्या आयुष्याची वाट लावलीये। आधी तुला घराबाहेर काढलं आणि आता तर काय, डिवोर्स नोटीस पाठवलीये। ताई, अगं ताई, कसं होणार ग तुझं? बाबा मला सांग, कसं होणार हे सगळं? आपण सहन करतोय म्हणून हा माणूस आता वाटेल ते करायला लागलाय। मी खरं सांगू का, बोलू नये पण हे सगळं ताईमुळे झालंय। काय, आपण पोलिसात तक्रार करायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांनी चांगला धडा शिकवला असता त्यांना, पण नाही, नको तिथे ताई बरोबर चांगलं वागायला गेली। मी तुला खरं सांगू ताई, तू पोलीस तक्रार मागे घेतलीस ही खूप मोठी चूक केलीस। बघ आणि आता काय झालं? अगं तुझा नवरा संसार मोडायची भाषा करतोय ग। अगं ताई, काय करतेस तू? डोळे उघड आणि बघ, नीट बघ। ज्याला तू जीवा पाड जपलेस ना आयुष्यभर, त्याने तुला लाथाडलंय। खरं नाहीये, खरं नाहीये। भुवनेश्वरी, मी तुला शेवटचं सांगतोय, हे सगळं थांबव, नाही तर जीव घेईन मी तुझा। थांबा। बाबा ग, ना ऐकून घेणार तुमचं आता। लय राग बघितला तुमचा। तुम्ही आमचं प्रेम बघितलंय आजवर, आता आमचा राग बी बघा। तुमच्या सुनबाईनी आमचं लग्न मोडलं, त्याची शिक्षा त्यांना भोगायच लागणार। अगं काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? आणि आज तर हद्द केलीस तू, खूप मोठी चूक करतेस तू। चूक तर तुम्ही केली आहे, आपलं ठरलेलं लग्न मोडून। कसलं लग्न? कुठलं लग्न? लग्न नव्हतं ते, फसवणूक होती। चारूचं रूप घेऊन फसवायला निघाली होतीस तू मला। माझं नशीब चांगलं म्हणून अक्षरा ऐन वेळेला तिथं आली। हा, त्याचीच फळं आज भोगायला लागतात त्यांना। भुवनेश्वरी, अक्षराची यात काही चूक नाहीये, तिला त्रास देऊ नको तू। मी तुला पुन्हा सांगतोय, तुझी चूक सुधार। चूक तुम्ही सुधारा। तुम्ही तुमची चूक सुधारली की आम्ही आमची चूक सुधारू। तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाहीये माझा। हो, आमच्या अधिपतींची शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला, आम्ही सगळं निस्तरू। आमचा संसार उभा राहिला तर आम्ही तुमच्या लेकाचा संसार मोडणार नाही। एकदम क्लिअर हिशेब आहे। जरा सुद्धा लाज वाटत नाही ना तुला? सौदा करतेस, ज्या मुलावर प्रेम आहे म्हणून छाती ठोकपणे सांगतेस त्याचा संसार मोडायला निघालीस। त्याचं सुख बघवत नाहीये तुला। माणूस आहेस का सैतान आहेस? प्रेमाचा दिखावा करतेस ना सतत? भावना शून्य बाई आहेस तू। भावना शून्य? हा, आमच्या भावनेला कुठे किंमत दिली हो तुम्ही? हा, सतत आम्हाला लाथडत आलात, नाही नाही ते बोलत आलात। आणि तुमच्या पाठोपाठ सुनबाई पण आम्हाला बोलायला लागल्या। हा, कुठवर सहन करायचो आम्ही? बाकी सगळं सहन केलं असतो आम्ही, पण आमचं लग्न मोडून त्यांनी लई मोठी चूक केल्या, त्याची शिक्षा तर त्यांना भोगायच लागणार। भुवनेश्वरी, मी तुला शेवटचं सांगतोय, हे सगळं थांबव। हा खेळ सुनबाईंनी सुरू केला होता, पण त्याचा शेवट आम्ही करणार। झालं तुमचं बोलून? आरडाओरडा करून झाला तर निघा तुम्ही। आम्हाला अधिपतींशी एकांतात बोलायचंय। तुझ्यासारख्या निष्ठुर बाईशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेव भुवनेश्वरी, तुला जे हवंय ना ते मी नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार।
माझे माझे अधिपती असं करू शकत नाहीत आई. अगं तुझे अधिपती असं करूच शकत नाहीये असं म्हणायचंय तुला? अगं ताई हे पेपर्स बघ जरा, स्पष्टपणे लिहिलंय सगळं ह्याच्यामध्ये. हे बघ साईने त्यांची ह्याच्यावरती. नाही बघायचे ते पेपर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाबा नोटीस नका घेऊ म्हणून. का घेतली तुम्ही? मी घेतली पण त्यांनी ती पाठवली. अधिपतींनी नोटीस पाठवणं शक्यच नाहीये बाबा. अगं ताई काय झालंय तुला? वेडी आहेस का ग तू? हे बघ स्पष्टपणे लिहिलंय. का तुला वाचता येत नाहीये का? मला नाही बघायचंय ग. आणि सांग नाही लिहिलंय सारखे सारखे का दाखवते मला पेपर? ताई ह्या सगळ्याकडे पाठ फिरवून सत्य बदलणार नाहीये. हे सत्य नाहीये इरा. अगं ताई तुला इरा गप्प बस. काही बोलू नकोस तू. अक्षु अक्षु बाळा रडू नकोस तू. शांत हो आधी, शांत हो. अजिबात रडायचं नाही. नाहीतर काय, अशा माणसासाठी ही रडते की ज्याला हिची अजिबात किंमत नाहीये. अगं अक्षरा, कधी तुझ्या डोक्यात प्रकाश पडणार आहे? त्यांना नकोयस तू त्यांच्या आयुष्यात. जरा प्रॅक्टिकली विचार कर. अगं किती काळ रमत राहणार आहेस तू? त्यांनी डिवोर्स नोटीस पाठवली आहे ना, त्यातच सगळं आलं. झालं, संपलं सगळं. तुझ्या मनातल्या आशेला जर अजूनही सुरुंग लागला नसेल ना, तर तुझ्यासारखी मूर्ख तूच. असं झालंय का आता? बस झालं. झाली तेवढी शोभा पुरे झाली. बस बस झालं सगळं. झाली तेवढी शोभा पुरे झाली. बस बस झालं सगळं. सगळं नाही संपलंय. असं लग्न नाही मोडू शकत. अगं ते मोडलंय त्यांनी ऑलरेडी. नाही मोडलंय बाबा. हे सगळं मला मान्य नाहीये. अगं पण हे पेपर माझा नाहीये विश्वास या कागदांवर. कागद आहे ते. माझं आणि अधिपतींचं प्रेम आहे एकमेकांवर. आमचं मनाचं नातं आहे. 7 जन्मांची साथ द्यायचे आम्ही वचन दिले एकमेकांना. आम्ही देणारच आहात एकमेकांना. 7 जन्म ताई, 7 जन्म सोडून दे. तुझ्या नवऱ्याने ह्याच जन्मात तुझी साथ सोडली, हे लक्षात घे. असं नाही होऊ शकत. मला नाही पटत हे. मला नाही पटत आहे ताई. अगं आता अजून काय तुला बघायचंय? म्हणजे पटेल तुला हे सगळं? फोन करायचा अधिपतींना. फोन करायचा मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचंय. अक्षु झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.